the coordinates of point on line x plus y plus 3 equal to 0 whose distance from line is √5. आता आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट काढायचे आणि त्या पॉईंट्स या लाईनवरचा एक पॉईंट कोणत्या लाईनवरचा एक्स प्लस वाय प्लस 3 इक्वल टू 0 या लाईनवरचा कोणताही एक पॉईंट त्या पॉईंटचं या लाईनपासूनचं डिस्टन्स दिलेले आणि आपल्याला तो पॉईंट काढायचा आहे. नाव हिअर लेट पी पॉईंट घेऊ आपण. लेट पी एक्स कॉमा वाय point on line x plus y plus 3 equal to 0. Therefore coordinates of p काय येतील मग? It is p x comma y ची व्हॅल्यू काय येणार -x -3. ओके, आता आपल्याला काय या पॉईंटचं डिस्टन्स p चं डिस्टन्स या गिव्हन लाईन पासून दिलेले इट इज √5. वी नो दॅट डिस्टन्स ऑफ पॉईंट हिअर इट इज पॉईंट x1 y1 and line it is ax plus by plus c equal to 0. Distance of point x1 comma y1 from the line ax plus by plus c equal to 0 is it is a distance. काय फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा? ax1 plus by1 plus c upon under root of ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला. ओके, आता सेम फॉर्म्युला यूज करा. x1 y1 म्हणजे गिव्हन पॉईंट कोणता आहे? इट इज पी. पीचं डिस्टन्स काढायचे या गिव्हन लाईनपासून. देअरफॉर हिअर डिस्टन्स ऑफ पी डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम लाईन इट इज x प्लस 2y प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि याचा डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला? √5. ओके, हिअर डिस्टन्स √5 दिलेले आणि फॉर्म्युला काय? पॉईंट x1 y1 आणि लाईन ax प्लस by प्लस c ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच लाईनमधल्या एक्सच्या जागावर या पॉईंटचे कॉर्डिनेट पुट करायचे. म्हणजेच एक्स कॉर्डिनेटच्या जागावर एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेटच्या जागावर इट इज वाय. म्हणजेच काय येणार येतं इथं? इट इज x प्लस 2 इंटू वायच्या जागेवर पीचा वाय कॉर्डिनेट आणि प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर दॅट इज 1 आणि प्लस 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. हिअर आता स्ट्रेट कॅल्क्युलेशन करा. इट इज √5. हे काय x मायनस 2x म्हणजे होते -x आणि -6 प्लस 2 -4 आणि अपॉन √5. ओके, देअरफॉर आता इकडे कॅल्क्युलेशन लिहितो. √5 इट इज 5 इज इक्वल टू मॉड ऑफ -x -4 देन प्लस ऑर -5 इज इक्वल टू -x -4. एक्सला इकडे घेऊ दॅट इज x इज इक्वल टू प्लस ऑर -5 -4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? x इज इक्वल टू +5 घेतलं तर 1 ऑर x इज इक्वल टू -5 इट इज -9. देअरफॉर y इज इक्वल टू वेन x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू काय? x -x -3 वेन x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू -4 और वेन x इज इक्वल टू 9 -9. आता ही वायची किंमत काय? -x -3. एक्सच्या जागा -9 पुट केलं इट इज +9 -3 इट इज 6. ओके, म्हणजेच पॉईंट काय आला? देअरफॉर पॉईंट इट इज 1, -4 और 9, इट इज -9 -9, 6. पण आपला आन्सर कोणते? आन्सर बी. 1, -4.